वक्फ सुधारणा विधेयकावर ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अद्यापही गुलदस्त्यातच बघायला मिळते। दिल्लीत खरं तर काल रात्री ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांची बैठक पार पडलेली होती। या बैठकीमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोन आल्याची सुद्धा माहिती मिळालेली होती। वक्फ सुधारणा विधेयकाच्या मुद्द्यावर भूमिका निश्चित केल्याची माहिती मिळते आहे आणि सुधारणा विधेयकाला पाठिंबा देणार की विरोध होणार याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलंय। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, आपण बघू शकतो खरं तर काल दिल्लीमध्ये ही खलबत झालेली होती। ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांची बैठक पार पडलेली होती, मात्र अद्यापही ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका वक्फ सुधारणा विधेयकावर गुलदस्त्यातच असल्याचं बघायला मिळत आहे। अधिकच्या अपडेट्स आपण जर पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाचं होतं की देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्विट केलं होतं वक्फ सुधारणा विधेयकाच्या संदर्भामध्ये आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं, उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार राखणार की राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करीत राहणार। या ट्विट नंतर नक्की बाळासाहेब ठाकरे यांचा वक्फ बोर्डाला विरोध होता असा देखील दावा करण्यात आला होता आणि या दाव्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झाला, उद्धव ठाकरे यांचा पक्ष बाळासाहेबांच्या विचारावरती चालणार की सध्याच्या घडीला इंडिया आघाडीने जी भूमिका घेतलेली आहे त्यांच्या बरोबर राहणार। आणि कालच या संदर्भात जर आपण पाहिलं तर शिवसेना शिंदे गटाने देखील अशाच पद्धतीने ठाकरे गटावरती आरोप केला होता की बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तुम्ही सोडलेले आहेत आणि तुम्ही काँग्रेसच्या वळचणीला जाऊन बसते आहेत, अशा प्रकारचे आरोप जे आहेत ते शिवसेना शिंदे गटाने केला होता। अशा परिस्थितीमध्ये इंडिया की एनडीए अशी परिस्थिती ठाकरे गटासमोर निर्माण झालेली आहे। आता यामध्ये एक मधला मार्ग म्हणून आम्हाला हे विधेयक मान्य नाहीये, ही दुरुस्ती मान्य नाही म्हणून ते सभात्याग करू शकतात। मात्र जर अशा प्रकारे ठाकरे गटाने जर सभात्याग केला तर कुठेतरी एनडीएला याची मदत होण्याची शक्यता आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती एनडीए की इंडिया हा प्रश्न निर्माण होतो। आणि जर अशा पद्धतीने जर एनडीएच्या दिशेने जर पाऊल उचललं तर मुस्लिम समाज ज्यांनी ठाकरे गटाला मोठ्या प्रमाणात मतदान केलेलं आहे तो नाराज होऊ शकतो आणि अशा मुस्लिम समाजाच्या अनेक संघटनांनी सांगितलेलं आहे की वक्फ बोर्डाला सेक्युलर विचारधारेच्या लोकांनी विरोध करावा, अशा पद्धतीचे त्यांनी पत्र देखील काढलेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे यांचा पक्ष काय भूमिका घेतो हे पाहणं महत्वाचं आहे। खासदार जे आहेत त्या बैठकीला उपस्थित असणारे त्यांचं म्हणणं असं होतं की सातत्यानं तळ्यात मळ्यात भूमिका घेण्यापेक्षा आम्हाला नक्की सांगा की काय भूमिका घ्यायची आहे। अनेकदा असं सांगितलं जातं की ठाकरे गट एनडीएच्या जवळ जातोय, सत्तेत भविष्यामध्ये जाऊ शकतो आणि त्यामुळे ठाकरेंच्या जे खासदार आहेत त्यांच्या मनात देखील या संदर्भामध्ये संभ्रम कायम आहे आणि भविष्यामध्ये जर सरकारमध्ये जायचं असेल तर आत्ताच जाणं अपेक्षित आहे किंवा जर जायचं नसेल तर तळ्यात माळ्याची भूमिका न घेता तुम्ही आतापासूनच इंडिया ही भूमिका घ्यावी। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काही खासदारांचं म्हणणं असं होतं की आपल्याला ज्यांनी मतदान केलेलं आहे त्या लोकांशी प्रामाणिक राहणं गरजेचं आहे, अन्यथा घरकाना घाटका अशी परिस्थिती आपली होईल आणि आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे त्यावेळी अल्पसंख्याक समाज आपल्या मागे उभा राहणार नाही। त्यामुळं नक्की उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे। नक्की शिवाजी, आजच्या करता ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेमकी भूमिका त्यांची आज काय असणार हे बघणं महत्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर वक्फ विधेयकावरून मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा साधल्याचं बघायला मिळालं। ठाकरेंची शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचा विचार राखणार का असा सवाल आता देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलाय। तर नेमकं काय एक्सपोज त्यांनी केलेले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, बघूयात। वक्फ सुधारणा विधेयक उद्या संसदेत, बघूया उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना बाळासाहेब ठाकरे यांचा विचार राखणार की राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करत राहणार। ही एक्सपोज केलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी। तर फडणवीस यांच्या आव्हानावर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी नेमकं काय म्हटलंय बघूयात।
हे मला असं वाटतं त्यांना करू द्या. गद्दारी केली ही काय बाळासाहेबांची भूमिका होती का? त्याच्यामुळं वक्फचं बिल जे येईल मला वाटतं शिवसेना त्याची भूमिका उद्या सभागृहात सादर करेल. परंतु वक्फचा कायदा येत असताना नितीश कुमारची भूमिका काय, चंद्राबाबूची भूमिका काय हे सुद्धा विचारा ना, याचीसुद्धा माहिती घ्या. तर केंद्र सरकारतर्फे आज लोकसभेमध्ये वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक मांडलं जाणार आहे आणि या विधेयकानुसार वक्फ मालमत्तेच्या व्यवस्थापनामध्ये सुधारणा सुद्धा सुचवण्यात आल्या आहेत. त्यानुसार वक्फ न्यायाधिकरणाच्या निर्णयाला उच्च न्यायालयामध्ये आव्हान देता येईल. तसंच वक्फ जमिनीच्या सर्वेक्षणाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवले जातील. नवीन कायद्यामध्ये बोहरा मुस्लिम आणि आगाखानी मुस्लिम समुदायाला स्वतंत्र वक्फ बोर्ड स्थापन करण्याची परवानगी असेल. दरम्यान विरोधी पक्षांनी या सुधारणांना कडाडून विरोध दर्शवलाय आणि त्यामुळे संसदेमध्ये गदारोळ होण्याची शक्यता आहे. चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या पक्षाची नेमकी भूमिका काय असेल याद्वारे हा निर्णायक ठरणार आहे. तर वक्फ म्हणजे किमान 5 वर्ष इस्लामचं पालन करणाऱ्या व्यक्तीनं दिलेली देणगी. तर नेमक्या काय सुधारणा या विधेयकामध्ये करण्यात आलेल्या आहेत ते आपण बघतोय आणि या वक्फ अंतर्गत मालमत्ता येते की नाही हे ठरवण्याचा वक्फ बोर्डाचा अधिकार काढणार. वक्फ लवादाच्या निर्णयाविरोधात 90 दिवसात उच्च न्यायालयामध्ये दाद मागता येणार. लवादाची संख्या 3 वरून आता 2 करण्यात येणार. वक्फ जमिनीचे सर्वेक्षण करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी किंवा उपायुक्तांना आता असणार. केंद्रीय वक्फ परिषद आणि राज्यस्तरीय वक्फ बोर्डात 2 गैरमुस्लिम सदस्य आता असतील. वक्फची नोंदणी केंद्रीय पोर्टल आणि डेटाबेसमध्ये बंधनकारक असेल आणि या पोर्टलवर मालमत्तेचा तपशील देणं बंधनकारक असणार आहे. बोहरा मुस्लिम आणि आगाखानी मुस्लिम समुदायाला स्वतंत्र वक्फ बोर्डाची परवानगी असेल. वक्फ कायद्यात 44 बदल प्रस्तावित आहेत. 14 बदलांसह हे विधेयक स्वीकारलं. तर वक्फ सुधारणा विधेयकावर चर्चेनंतर मतदान होण्याची शक्यता आहे. संसदेत काय बलाबल आहे तेही बघूयात. लोकसभा एकूण सदस्य 543, भाजप आणि मित्र पक्ष संख्या 294, तर इंडिया आघाडी 234 आणि इतर 14. संसदेमध्ये विधेयक मंजूर होण्यासाठी 272 खासदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. एनडीएतील टीडीपी आणि जेडीयूचे 28 खासदार आता विधेयकाचं भवितव्य ठरवणार आहेत.